वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। अंगारक चतुर्थीच्या पुण्यकाल निमित्तानं बार्शी शहरातील गणेश भक्तांच्या हाकेला धावून येणारा, भक्तांचे मनोरथ पूर्ण करणारा गणपती प्रसन्नदाता गणपती समाजकार्यामध्ये प्रसन्नदाता ट्रस्टचे मोलाचे योगदान आहे। प्रसन्नदाता बाप्पाला भाविकांनी अनेक प्रकाराने गुप्तदान देऊन आपली सेवा समर्पित केली। नमस्कार, जय प्रसन्नदाता। बार्शी शहरातील श्री प्रसन्नदाता गणेश मंदिर ट्रस्ट अध्यक्ष नात्याने मी आज भाविकांचे सर्वांचे अंगारकी चतुर्थीनिमित्त मी सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो। आज बार्शी शहरामध्ये अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री प्रसन्नदाता गणेश मंदिर ट्रस्टला जो नवसाला पावणारा आणि संकट समय कायम धावून येणारा, भक्ताच्या संकट समय धावून येणारा श्री प्रसन्नदाता गणेश यांच्या ह्या गणेशाच्या अंगारकी चतुर्थी निमित्त सर्व भाविकांनी आज मोठ्या संख्येने गर्दी केली होती। आज कितीतरी लोकांचे नवस फेडण्यासाठी कितीतरी भाविक आज या गणपती मंदिरला भेट दिली होती। दर्शनासाठी लोक आले होते। त्या दर्शनास आलेल्या सर्व भाविकांकडून आज काही बार्शीतील प्रतिष्ठित लोकांनी, एक प्रतिष्ठित व्यक्तीने तर आज सेम गणपतीची हुबेहूब मूर्ती आज गणपती मंदिरात त्यांनी भेट दिली। ती वजन 1.5 ते 2 तोळ्याची ती मूर्ती आहे। अशी ती मूर्ती त्या भाविकांनी गुप्तदान म्हणून ती भेट दिलेली आहे। त्या कारणाने मी नाव त्यांचं सांगू शकत नाही। असंच एक चांदीचा मुकुट, मोठा मुकुट, त्याचं वजन अंदाजे माहीत नसल्याने ते सांगू शकत नाही, पण त्या व्यक्तीनं चांदीचा मुकुट आणि असंच दिवसभरात आज गणपतीच्या मूर्त्या आणि चांदीच्या दुर्वा अशा कितीतरी वस्तू आज गणपती मंदिरास भेट आलेल्या आहेत। म्हणजे ज्या भक्तांचे नवस पूर्ण होतात ते भक्त आपले नवस फेडण्यासाठी आज अंगारकीनिमित्त इथं दर्शनाला आले होते। आणि असंच दर चतुर्थीला तर गर्दी असतीच, पण आज खूपच गर्दी होती। आणि सकाळपासून आज या मंदिरा ट्रस्टतर्फे दुधाचं आयोजन केलं होतं। सकाळी 7 वाजेपासून संध्याकाळी 9 वाजेपर्यंत या मंदिरातर्फे सर्व भक्तांना दूध वाटण्यात आलं होतं। बार्शी शहरामध्ये आपल्याला माहीत आहे, प्रसन्नदाता गणपतीमध्ये नावलौकिक आहे। या गणपतीच्या माध्यमातून खूपच चांगले कार्य बार्शी शहरामध्ये आम्ही केलेले आहेत। त्याचं सगळ्यासमोर आपलं मोक्षधाम आहे, जे आज महाराष्ट्रामध्ये 1 नंबर आणि भारतामध्ये दुसऱ्या नंबरचे जे ISO प्राप्त झालेले, नामांकन मिळालेले असे मोक्षधाम आपल्या बार्शी शहरामध्ये आहे। त्याचं नाव आज संपूर्ण बार्शी शहराचं नाव आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे। तसेच कार्य अजून एक चांगले कार्य करण्याचा या मंडळाचा एक मानस आहे। लवकरात लवकर आम्ही आपल्यासमोर तो विषय मांडू।